हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण SP या सब्जेक्टशी रिलेटेड चॅप्टर 2 जो आहे सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स ह्या टॉपिकशी रिलेटेड सिरीज पद्धतीने काही व्हिडिओ करीत आहोत. आणि आज आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. मागच्या व्हिडिओमध्ये प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय त्याचे फीचर्स आपण केलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स याच्याशी रिलेटेड आहे. सो लेट्स स्टार्ट. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्समध्ये आपला फर्स्ट टाइप आहे क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. हे टाइप परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत किंवा इम्पॉर्टंट्स आहेत, त्यामुळे आतापासून तुम्ही लर्न करायला सुरुवात करा. तर बघूया क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स ऑन विच वन विल गेट डिव्हिडंड ऑफ ऑल द इयर्स. If company fails to pay dividend in any year, that year's dividend will be paid in the next year. Cumulative preference shares म्हणजे असे प्रेफरन्स शेअर्स असतात की त्याच्यावरचं डिव्हिडंड ऑफ ऑल इयर्स मिळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ कंपनी फेल्स टू पे डिव्हिडंड इन एनी इयर. एखाद्या वर्षी कंपनीला जर प्रॉफिट झाला नाही आणि डिव्हिडंड दिलं नसेल प्रेफरन्स शेअर्स होल्डरना, तर दॅट इयर्स डिव्हिडंड, त्या वर्षीचं डिव्हिडंड विल बी पेड इन दी नेक्स्ट इयर. मग समजा फ्युचर्समध्ये जर नेक्स्ट इयरमध्ये जर प्रॉफिट झाला कंपनीला, तर त्या वर्षी डिव्हिडंड प्रेफरन्स शेअर होल्डरला मागच्या वर्षीचं प्रिव्हियस इयरचं दिलं जातं. दॅट इज कॉल्ड दी क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. ओके, पुन्हा एकदा सांगते. क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स मीन्स काय की ज्या वर्षी कंपनीने डिव्हिडंड दिलं नाही, तर त्या वर्षीचं डिव्हिडंड पुढच्या वर्षीच्या प्रॉफिटमधून दिलं जातं. म्हणून ह्याला आपण असं म्हणतो की क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स ऑन विच वन विल गेट डिव्हिडंड ऑफ ऑल इयर्स. ओके, इफ कंपनी फेल्स टू पे डिव्हिडंड इन एनी इयर, दॅट इयर्स डिव्हिडंड विल बी पेड इन दी नेक्स्ट इयर. ओके, आणि क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स हा एक टाईप झाला. आपला नेक्स्ट टाईप्स आहे नॉन क्युम्युलेटिव्ह ऑफ प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे अपोजिट क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअरच्या अपोजिट नॉन क्युम्युलेटिव्ह. नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ऑन विच द अनपेड डिव्हिडंड ऑफ पास्ट इयर विल नॉट बी ॲक्युमुलेटेड. This means the dividend on shares can be paid only out of profits of that year. If company does not make profit in that particular year, preference shareholders cannot get dividend that year, so they lost their dividend. मगाशी क्युम्युलेटिव्हमध्ये आपण बोललोच आहे की ह्या वर्षी जर डिव्हिडंड नाही दिला तर पुढच्या वर्षी डिव्हिडंड मिळू शकतो. पण त्याच्या अपोज काय आहे की नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, जर अनपेड डिव्हिडंड तर त्यांना दिला. अनपेड डिव्हिडंड म्हणजे डिव्हिडंड दिला गेला नाही पास्ट इयरचा, तर विल नॉट बी ॲक्युमुलेटेड मीन्स काय, तर धिस मीन्स द डिव्हिडंड ऑन शेअर्स कॅन बी पेड ओनली आउट ऑफ प्रॉफिट्स ऑफ दॅट इयर. त्याच वर्षाच्या प्रॉफिटमधनं डिव्हिडंड दिला जातो. आणि इफ कंपनी डज नॉट मेक प्रॉफिट इन दॅट पर्टिक्युलर इयर, ज्या वर्षी एखाद्या वर्षी कंपनीला प्रॉफिट झाला नसेल, तर प्रेफरन्स शेअर होल्डर्स कॅन नॉट गेट डिव्हिडंड दॅट इयर. तर त्याला डिव्हिडंड दिला जात नाही आणि लॉस त्या डिव्हिडंड म्हणजे पुढच्या वर्षी पण दिला जात नाही. म्हणजे क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स ह्या दोन्हीसुद्धा अपोजिट्स आहेत एकमेकांच्या. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय, ह्या वर्षीचा डिव्हिडंड पुढच्या वर्षी दिला जातो. आणि नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय, ज्या वर्षी प्रॉफिट होईल त्या वर्षीच डिव्हिडंड दिला जातो. ओके, our next type of preference shares is participating preference shares. These preference shareholder will get their fixed rate of dividend first, and then in addition to that they get extra dividend with equity shareholders. शब्द कळत आहेत, वाचलेलं कळतं, पण एक्झॅक्टली मिनिंग आपल्याला कळत नाही. आणि हीच तर खरं SP ची खूप गंमत असते. तुम्ही तर शेअरचे प्रकार बघतोच आहे, पण त्यातला प्रेफरन्स शेअर होल्डर हा जो प्रकार आहे, मगाशी पण आपण फीचरमध्ये केलं, मागच्या व्हिडिओमध्ये फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड त्यांना दिला जातो. जर समजा 10% प्रेफरन्स शेअर्स परचेस केले असतील, ओके, एखाद्या व्यक्तीने, आणि 1 लाख रुपये कॅपिटल असेल, तर त्याला 10,000 डिव्हिडंड मिळणारच आहे.
पण गेट एक्स्ट्रा डिव्हिडंड विथ इक्विटी शेअर होल्डर ह्याचा मिनिंग असा असतो, जर आपण म्हणतो की इक्विटी शेअर होल्डरचा जो पर्सेंटेज आहे रेट ऑफ डिव्हिडंड जो आहे तो डिपेंड अपॉन दी प्रॉफिट्स. कंपनीला प्रॉफिट जास्त आला तर डिव्हिडंड जास्त मिळतो, कंपनीला प्रॉफिट कमी झाला तर डिव्हिडंड कमी मिळतो. पण ज्यावेळेस इक्विटी शेअर होल्डरला ज्यावेळेस इक्विटी शेअर होल्डरला जास्त डिव्हिडंड मिळतो त्यावेळेस कंपनीला नक्कीच प्रॉफिट जास्त झालेला असतो. आणि ज्यावेळी इक्विटी शेअर होल्डरला जास्त डिव्हिडंड दिला जातो तर त्याचबरोबर त्यातला काही पर्सेंटेज प्रेफरन्स शेअर होल्डरला दिला जातो. आणि म्हणून त्याला म्हणतो की ॲडिशन्स पर्सेंटेजप्रमाणे 10,000 डिव्हिडंड त्यांना मिळणारच आहे, पण तुम्ही इक्विटी शेअर होल्डरला जे डिव्हिडंड एक्स्ट्रा देता तर त्याच्यामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज त्यांना मिळतं. अँड सो दॅट इज कॉल्ड दी पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. पुन्हा एकदा आपण रीडिंग करूया. दीज प्रेफरन्स शेअर होल्डर विल गेट देअर फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड फर्स्ट. त्यांना पहिल्यांदा फिक्स रेटने डिव्हिडंड मिळतच आहे. ओके. आणि देन इन ॲडिशन टू दॅट नंतर दे गेट एक्स्ट्रा डिव्हिडंड विथ इक्विटी शेअर होल्डर. ओके. आणि त्याच्या अपोजिटचा प्रकार आहे तो आहे नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. कारण पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्सच्या अपोजिट आहे नॉन पार्टिसिपेटिंग प्रेफरन्स शेअर्स. द प्रेफरन्स शेअर होल्डर्स विल गेट देअर फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड ॲट द टाइम ऑफ इश्यू दे नॉट गेट एक्स्ट्रा डिव्हिडंड विथ इक्विटी शेअर होल्डर. म्हणजे मी म्हटलं मगाशी की ह्याच्या अपोजिट हे आहेत की यांना फिक्स रेट ऑफ डिव्हिडंडच फक्त मिळतो ॲट द टाइम ऑफ इश्यू, पण एक्स्ट्रा डिव्हिडंड विथ द इक्विटी शेअर होल्डर्स दे विल नॉट गेट, त्यांना मिळणार नाही. आवर नेक्स्ट टाइप्स इज कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे काय? कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स आर दोज विच कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर आफ्टर सर्टन पिरियड. कन्व्हर्ट होणं म्हणजे चेंजेस होणं, बदलणं. काही प्रेफरन्स शेअर असे असतात की जे कन्व्हर्टेबल होतात, आर दोज विच कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर. कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स आर दोज विच कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर आफ्टर सर्टन पिरियड. विशिष्ट पिरियड नंतर ज्या प्रेफरन्स शेअर होल्डरचं रूपांतर इक्विटी शेअर्समध्ये होणं दॅट इज कॉल्ड दी कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स. आणि त्याच्या अपोज आहे नॉन कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स. दीज प्रेफरन्स शेअर होल्डर्स कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर. एक्झॅक्टली विच कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर्स म्हणजे जे प्रेफरन्स शेअर होल्डर इक्विटी शेअरमध्ये रूपांतर होत नाही. ह्याच्या पुढे पण आपण एक शब्द लावू शकतो की आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम, आणि त्यांना आपण म्हणतो नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. ओके. कन्व्हर्टेबल मीन्स विच आर कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर बट आफ्टर सर्टन पिरियड, आणि विच आर नॉट कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर्स आफ्टर सर्टन पिरियड दॅट इज कॉल्ड दी नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स. आवर नेक्स्ट टाइप इज 7 redeemable preference shares. Okay. Redeemable preference shares are those shares which are redeemed after certain fixed period of time. The period of redemption of such share is determined at the time of issue of shares itself. रिडीमेबल हा शब्द आपला बराच वेळेला कानावरून गेलेला आहे. रिडीमेबल म्हणजे त्यांचं कॅपिटल त्यांना काही दिवसांनी परत देणं, काही वर्षांनी परत देणं दॅट इज कॉल्ड दी रिडीमेबल. आणि जे प्रेफरन्स शेअर्सचं कॅपिटल आहे ते रिडीम होतं विच आर रिडीम आफ्टर सर्टन फिक्स पिरियड ऑफ टाईम. एक विशिष्ट पिरियड 2 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष वॉट एव्हर पिरियड जो असेल त्या फिक्स पिरियडमध्ये त्यांचे शेअरचे पैसे परत देणं दॅट इज कॉल्ड दी रिडीमेबल. म्हणजे ज्या प्रेफरन्स शेअर्स होल्डरचे पैसे विशिष्ट पिरियड नंतर आपल्याला परत करायचे आहेत त्यांना आपण म्हणतो रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. ओके. द पिरियड ऑफ रिडम्शन्स ऑफ सच अ शेअर इज डिटरमाइंड ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ शेअर. ज्यांना प्रेफरन्स शेअर इश्यू केला त्यावेळेस त्यांचा पिरियड जो आहे तो डिटरमाइन केला जातो शेअर इश्यू करण्याच्या वेळेसच. प्रेफरन्स शेअर आपण घेतलेले आहेत तर ते 3 वर्षासाठी असेल तर 3 वर्षाचा पिरियड, 3 वर्षानंतर त्यांचे पैसे परत, त्यांचं कॅपिटल बॅक केलं जातं. ओके. आणि त्याच्या अपोजिट आहे इररिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे काय? इररिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स विच आर नॉट रिडीमेबल दे आर पेबल ओनली ऑन वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. मग अशीच म्हटलं की रिडीमेबल
कॅपिटल बॅक करणं आफ्टर सर्टन पिरियड. इरिडीमेबल म्हणजे काय की त्यांचे इरिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स जे आहेत विच आर नॉट रिडीमेबल, त्यांचे कॅपिटल बॅक केलं जात नाही. दे आर पेबल आणि त्यांचं कॅपिटल बॅक किंवा परत कधी केलं जातं ऑन वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. ज्यावेळी कंपनी वाइंडिंग होते त्यावेळेस त्यांचं कॅपिटल बॅक केलं जातं. अशा प्रकारे प्रेफरन्स शेअर्सचे 8 टाईप्स आहेत. मला वाटतं हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.